24 तास उलटले तरी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतुकीची कोंडी अद्यापही फुटलेली नाही। काल संध्याकाळी याच वेळी आडोशी बोगद्याजवळ ज्वलनशील प्रोपिलिन गॅसची वाहतूक करणारा टँकर उलटला आणि मुंबईकडे जाणारी वाहतूक तात्काळ ठप्प झाली, ज्याची कोंडी अजूनही फुटलेली नाही। एकीकडे वाहनांच्या तुडुंब रांगा लागलेल्या असताना प्रवाशांच्या होणाऱ्या हाल अपेष्टांकडे दुर्लक्ष करत टोल वसुलीची धाड मात्र सुरूच आहे। पण या कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना मात्र कोणीच वाली उरलेला नाही। टोल घेणारे आणि प्रशासन चालवणाऱ्यांनी प्रवाशांना वाऱ्यावर सोडलं। जे प्रवासी 24 तासांपासून या कोंडीत अडकले त्यांच्या जवळचं पाणी संपलंय किंवा संपत आलंय। अनेकांकडे खाण्यापिण्याच्याही वस्तू नाहीत। अनेकांची विमानं सुटली तर अनेक रुग्णांना जीव मुठीत धरून गाडीतच बसून राहावं लागलं। अव्वाच्या सव्वा टोल भरूनही लोकांच्या हाल अपेष्टांना पारावार उरला नाही। त्यामुळे प्रशासनानं प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये असं आवाहन एबीपी माझा करत आहे। पण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। विनायक पाटील आपल्या सोबत आहे। विनायक, खरं तर 24 तास होऊन गेलेले आहेत। आत्ताची काय नेमकी परिस्थिती आहे? टँकर बाजूला करण्यामध्ये यश आलेलं आहे का? काय अपडेट मिळत आहेत? दीपक, बरोबर आहे। आता 24 तास होऊन गेलेले आहेत, मात्र अद्यापर्यंत टँकर आहे तो बाजूला करण्यात आलेला नाहीये। माझ्या बाजूला आपण पाहतो की हाच तो टँकर आहे, या ठिकाणी पलटी झालेला होता। सध्या टँकरमध्ये जो प्रोपिलिन हा अत्यंत ज्वलनशील गॅस आहे तो दुसऱ्या टँकरमध्ये आहे ते रिफिल करण्यात आलेला आहे। त्यातलं अर्धा भाग आहे तो अर्धा गॅस आहे तो दुसऱ्या टँकरमध्ये रिफिल करून टँकर हलवण्यात आलेला आहे आणि सध्या या टँकरमधलं वजन आहे ते कमी करण्यात आलेलं आहे, कारण 21 टन प्रोपिलिन गॅस हा अत्यंत ज्वलनशील गॅस या टँकरमध्ये होता। त्यामुळे संपूर्ण हा टँकर भरलेला होता। जर हा या ठिकाणी पडल्यानंतर हा जर टँकर फुटला असता तर मोठी दुर्घटना या ठिकाणी घडली असती। मात्र सुदैवानं आहे ते अशा प्रकारे कुठली घटना इथे झालेली नाहीये। आणि सध्या जर आपण पाहिलं टँकरमधला जो काही भाग आहे 50% प्रोपिलिन गॅस आहे तो दुसऱ्या टँकरमध्ये आहे तो रिफिल करण्यात आलेला आहे आणि आता सध्या या ठिकाणी क्रेन मागवण्यात आलेले आहेत आणि हा जो पडलेला टँकर आहे तो टँकर उभा केला जाईल, व्यवस्थित केला जाईल आणि त्यानंतर जो हा टँकर आहे तो दुसऱ्या गाडीवरती शिफ्ट केला जाणार आहे। त्यामुळे अजूनही या संपूर्ण परिस्थितीला 4 ते 5 तास लागू शकतात। त्यामुळे गेली 24 तास होऊन गेलं, वाहतूक कोंडी अजूनही एक्सप्रेस हायवेवरती कायम आहे आणि अजूनही यापुढे आपण जर पाहिलं तर 4 ते 5 तासाचा अजूनही वेळ लागणार असल्याचं प्रशासनाकडून सांगितलं जात आहे। त्यामुळे रात्रीचे 10 ते 11 वाजू शकतात। या ठिकाणी ही जी एक्सप्रेस हायवेची ट्रॅफिक आहे ते सुरळीत होण्यासाठी हा वेळ लागू शकतो। दीपक, विनायक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। वेळोवेळी ताजे अपडेट जाणून घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।